शुभ दिवस. आपल्या पोटामध्ये गॅस का होतो आणि ह्याच्यावर उपाय काय करायचा याची माहिती जाणून घेत असताना आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर जेवण करत असताना सावकाश जेवायचं, हळू जेवायचं, बारीक चावून खायचं आणि जेवत असताना बोलायचं नाही, कारण आपल्या पोटामध्ये ती हवा गिळली जाते आणि साहजिकच आपल्या पोटामध्ये गॅस होतो. कोबी, सोयाबीन, मसूर, बियर आणि सोडा यासारखे म्हणजे गॅस निर्माण करणारे पदार्थ जे आहेत ते शक्यतो आहारामध्ये टाळायचे. जर गॅस झाला असेल तर गॅस निर्माण करणारे पदार्थ शक्यतो टाळा. कोबी असेल, सोयाबीन असेल, मसूर असेल, सोडा किंवा बियर असेल, असे कितीतरी उदाहरण देता येतील. आतड्याची हालचाल जर कमी झाली नाही, आतड्यांची हालचाल कमी झाल्याने काय होतं बघा, मल जमा होतो आणि गॅस वाढत जातो. पोटातील संसर्गामुळे सुद्धा गॅस होण्याची शक्यता असते. तसेच आतड्यातील बॅक्टेरियाचे असंतुलन झालेस तर गॅस वाढू शकतो. आपल्या पोटातील गॅस वाढू शकतो. मग थोडक्यात काय करायचं? थोडक्यात गॅस होऊ नये म्हणून कुठली काळजी घ्यायची? तर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा टाकायचा, मिसळायचा. एक ग्लास कोमट पाण्यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा मिसळायचा आणि ते पाणी दिवसातून 2 वेळा तरी प्यायचं. बघा तुमचा पोटातील गॅस आपोआप कमी होईल. हा उपाय तुमच्या पोटातील गॅसला पुरेसा आहे. फक्त एक करा, तळलेले पदार्थ अजिबात खाऊ नका. तळलेले पदार्थ अजिबात खायचे नाहीत. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे, पोट फुगते, गच होते, अशांनी तर तळलेले पदार्थ बंदच करायचे. गॅस कोणत्याही कारणाने होऊ द्या, उपाय मात्र हाच करायचा. तळलेले पदार्थ अजिबात खायचे नाहीत. मित्रांनो, पोटात जर गॅस झाला तर भयंकर त्रास होतो. तेव्हा जेवण केल्यानंतर, रात्रीचे जेवण केल्यानंतर एक 15-20 मिनिटे फिरायचं. शक्यतो जेवण लवकर करायचे असा प्रयत्न करा आणि जेवण केल्या लगेच झोपायचे नाही. कमीत कमी 1 तास तरी बसून किंवा उभा राहा, पण बिछाणावरती झोपू नका किंवा टीव्ही पाहत बसू नका. 1 तासाने जेवण केल्यानंतर झोपले तरी चालते. जेवण केल्यानंतर 1 तासाने झोपले तरी चालते, पण लगेच झोपू नका. शतपावली करा. जेवण केल्यानंतर 15 ते 20 मिनिटे फिरा. आणि गॅस निर्माण होणारे पदार्थ असतील असे पदार्थ आपल्या आहारातून वजा करा. खाऊ नका ते पदार्थ. कोबी असेल, सोयाबीन असेल, मसूर असेल, सोडा असेल, बियर असेल, तेव्हा हा उपाय तुम्ही जरूर करून पहा. आता सांगितलेला हा उपाय तुम्हाला तुमच्या पोटातील गॅस होण्याला निर्बंध घालू शकतो. फक्त हाच उपाय करा आणि त्यामुळे पोटात गॅस होणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर गॅसचा त्रास असेल तर आणि त्रास हा उपाय नक्की करा. आणि गॅसचा त्रास कमी झाल्यानंतर कमेंट्स करायला विसरू नका. हा उपाय उद्यापासूनच सुरू करा. तेव्हा गॅस पोटात होऊ नये म्हणून आपण कुठली काळजी घ्यायची हे आता मी सांगितलं. पोटात गॅस का होतो आणि त्याच्यावर उपाय देखील सांगितलेला आहे. तेव्हा हा उपाय उद्यापासून सुरू करा. कमेंट बॉक्स मध्ये कळवा, कमेंट्स करा.
धन्यवाद.